रत्नागिरीमधून आहे। रत्नागिरीमध्ये आज ठाकरे गट आणि मनसेची एकाच दिवशी एकाच वेळी सभा होणार आहे। रत्नागिरी शहरामध्ये संध्याकाळी 6 वाजता मनसेची आणि ठाकरे गटाची सभा होणार आहे। एकाच वेळी दोन्ही सभा असल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग रत्नागिरीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीमध्ये सभा होणार आहे, तर महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी मनसेकडून सभेचं आयोजन करण्यात आले। आपण ही दोन दृश्य पाहतोय। उद्धव ठाकरे हे रत्नागिरीमध्ये सभा घेणार आहेत, तर मनसे सुद्धा रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांच्यासाठी सभा घेणार आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल कोले, पाहूयात। तर रत्नागिरीमध्ये सुपर संडे उद्धव सेनेची सभा होणार आहे, त्याचबरोबर मनसेची सुद्धा सभा होणार आहे आणि ठाकरे गटाच्या सभेला उद्धव ठाकरे उपस्थित असतील, विनायक राऊत असतील, तर मनसेच्या सभेसाठी सुद्धा महत्त्वाचे नेते असतील। संध्याकाळी 6 वाजता या दोन्ही सभा पार पडणार आहेत। तर मनसेची सभा ही शिर्के हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे, तर उद्धव ठाकरे यांची सभा जलतरण तलावाजवळच्या मैदानावर पार पडणार आहे। आज हाय व्होल्टेज सभांचा दिवस असणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये आज 2 पक्षांच्या सभा शहरामध्ये होत आहेत। आपण सध्या उभे आहोत ते रत्नागिरीतल्या शिर्के प्रशालेच्या मैदानावरती। या प्रशालेच्या मैदानावरती मनसेची सभा होणार आहे। नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे देखील आता मैदानात उतरलेले आहे। मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर ही पहिलीच सभा ही रत्नागिरीत होत आहे आणि या सभेला दिग्गज नेते मंडळी देखील उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर उभाटाचे पक्षप्रमुख देखील आज उद्धव ठाकरे देखील आज रत्नागिरीत असणार आहेत आणि विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरले आहेत। रत्नागिरी शहरातील जलतरण तलाव या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे। एकंदरीत पाहिलं आज दिग्गज नेते मंडळी देखील या ठिकाणी असणार आहेत।